हरिभक्त परायण विठ्ठले
विठ्ठले सर्व साधनांचे सार भव सिंधू तरी पार योग याग तपे केली तयाने अमुपे सर्व साधनांचे सार भव सिंधू तरी पार तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा सर्व साधनांचे सार भव सिंधू तरी पार विठ्ठला काय माझी वाणी मानेल संतांसी रंजवू चित्तासी अपुलिया योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारम् कलाङ्काङ्कतेजोऽधिकामोदिवक्त्रम् खलानीशवादापनोदार्हदक्षम् समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति संपाद्य ज्ञानैच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं तम् आत्मरूप गणेश स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण तेच वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठले सर्व साधनांचे सार भवसिंधू उतरे पार. प्रस्तुत आपल्या या सुवर्ण महोत्सवी अखंड हरिनाम सप्ताह सेवेकरता घेतलेला अभंग हा देहूचे सुप्रसिद्ध साधू संत हृदय सम्राट विश्ववंद्य विश्वसंत विश्वभूषण जगद्गुरु तुकोबराय यांचा आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबराय नाम चिंतनाचा अलौकिक महिमा सांगतायत. आपला हा अखंड हरिनाम सप्ताह जो घडतो आहे हा सुवर्ण महोत्सवी सप्ताह आहे. आपण ग्रामस्थांनी या ठिकाणी जो अखंड हरिनाम सप्ताह सुरू केला तो सातत्याने 4 तप चालवलेला आहे. त्याचं कौतुक करायचं म्हणून हा सुवर्ण महोत्सव आपण संपन्न करत आहात. आपल्या ग्रामस्थांना जितके धन्यवाद द्यावे तितके थोडेच आहेत की आपण ही साधना आपल्या गावात सुरू केली. अखंड हरिनाम सप्ताह सुरू केला आणि तो सातत्याने 50 वर्ष चालवलेला आहे.
आपल्या भारतीय हिंदू संस्कृतीमध्ये असं सांगितलेलं आहे, कोणतीही एखादी साधना जर आपण सातत्याने 12 वर्ष केली तर ते एक तप झालं असं मानलं जातं. 12 वर्ष सातत्याने ती साधना केली काही एक तप झालं. आणि अशी साधना आपण 4 तप केलेली आहेत आतापर्यंत. 12×48 2 तपाची साधना झाल्यावर त्याच्यात 1 वर्षाची वाढ करून आपण 25व्या वर्षाचा रौप्य महोत्सव संपन्न करतो. तीच साधना 4 तपक झाली, त्यात 2 वर्षाची वाढ करून 50व्या वर्षाचा सुवर्ण महोत्सव संपन्न करतो. तीच साधना 6 तपक झाली की त्यात 3 वर्षाची वाढ करून 75व्या वर्षाचा अमृत महोत्सव संपन्न करतो. आणि तीच साधना 8 तपक झाली की त्यात 4 वर्षाची वाढ करून 100व्या वर्षाचा शताब्दी महोत्सव आपण संपन्न करत असतो. तेव्हा आपण ही साधना सातत्याने 4 तप घडवलेली आहेत. म्हणून त्या 2 वर्षाची वाढ करून आपण हा सुवर्ण महोत्सव मोठ्या उत्साहाने संपन्न करतात. इतक्या दिवसाचा आपला हा काल भगवंताच्या मंगलमय नामचिंतनात व्यतीत झाला, त्याचं कौतुक करायचं म्हणून हा सुवर्ण महोत्सव. भगवंताच्या नामचिंतनात जो काळ सरला जातो ना, तो वाया जात नाही, तो धन्यतेला प्राप्त होतो. चिंतने सने भगवंताच्या मंगलमय नामचिंतनात जो काळ सरला जातो, तुकोबरा म्हणतो तो धन्यतेला प्राप्त झाला. मूर्ख लोकांचा आयुष्याचा काळ झोपेत जातो, जागा झाला तर भांडणात जातो, आणि काय उरलं तर व्यसनात जातो. व्यसने न तू मूर्खानाम निद्रया कलहेन वा, मूर्खानाम कालहा निद्रया कलहेन व्यसनेन गच्छति. मूर्ख लोकांचा आयुष्याचा काळ झोपेत जातो, व्यसनात जातो, भांडणात जातो. पण बुद्धिमान लोकांचा आयुष्याचा काल हा शास्त्र चिंतनात, नामचिंतनात, साधनेत व्यतीत होतो. काव्य शास्त्र विनोदेन कालो गच्छति धीमताम, धीमताम कालः काव्यशास्त्र विनोदेन गच्छति. बुद्धिमान लोकांचा आयुष्याचा काल शास्त्र चिंतनात, नामचिंतनात, साधनेत व्यतीत होतो. आणि आपल्या ग्रामस्थांचा हा 50 वर्षाचा काळ या नामचिंतनात व्यतीत झाला, त्याचं कौतुक म्हणून हा सुवर्ण महोत्सव. जगद्गुरु तुकोबरांनी देखील बघा, आपल्या आयुष्याचा काल भगवंताच्या मंगलमय नामचिंतनात ज्या वेळेला व्यतीत झाला, तुकोबरा त्यावेळेला म्हणतात, माझ्या आयुष्याचा जो वेच झाला या नामचिंतनात, त्याचं मला कौतुक करावं असं वाटतंय. नाम मंगलाचे
कौतुक वाटे. भगवंताचं मंगलमय नाम माझ्या मुखामध्ये सातत्याने येत राहिलं, त्या गुणास्तव माझ्या आयुष्याचा जो वेच झाला, तुकोबार म्हणतात त्याचं मला कौतुक करावं असं वाटतंय. मग जगद्गुरु तुकोबार जर कौतुक करतात, आपण शेराकरांनी का करू नये कौतुक? म्हणून तुम्ही ग्रामस्थ या साधनेत आपला 50 वर्षाचा काल व्यतीत झाला, त्याचं कौतुक करायचं म्हणून हा सुवर्ण महोत्सव मोठ्या उत्साहाने करत आहात. तर अखंड नाम सप्ताह, हरिनाम सप्ताह काही लोकांना वाटेल सातत्याने का करत राहायचं, दरवर्षी का करायचा? आता लोकांचा भर नवीनाकडे जास्त आहे. जुनं जुनं नको वाटतं, नवं नवं करावं असं वाटतंय. आणि हे तुम्ही जुनच ज्ञानदेव म्हणेन, तुका म्हणेन, नामा म्हणे, हरिपाठ हे दरवर्षी तेच हेच काय करायचं दरवर्षी? तर दरवर्षी हे का करायचं? तर या नामचिंतन वाचून आपल्या जीवनात अडलंय काय? नामचिंतन आपल्याला जीवनात काय प्राप्ती करून देऊ शकतं हे समजावं, म्हणूनच नाम महात्म्य सांगणारा अभंग आज मी आपल्यापुढे सेवेला घेतलेला आहे. काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठले, सर्व साधनांचे सार भव सिंधू तरी पार. जगद्गुरु तुकोबाराय भूतलावर जे अवतीर्ण झाले ते जगाला सन्मार्ग दाखवण्याकरता. जीव रस्ता चुकलेले आहेत, आड रानातून धावतायत, तेव्हा अशा आड रानातून धावणाऱ्या जीवांना सन्मार्ग दाखवण्याकरता आम्ही इथे आलो, अशी तुकोबारांची स्पष्ट भाषा आहे. आम्ही वैकुंठवासी आलो या चित्तारदास, आम्ही वैकुंठवासी आलो या चित्तारदास, आम्ही वैकुंठवासी आलो या चित्तारदास, आम्ही
भरले जग आडू संतांचे मार्ग आडराने भरले जग आडू संतांचे मार्ग आडराने भरले जग आडू संतांचे मार्ग आडराने भरले जग आडराने भरले जग. जग आड रानात प्रविष्ट झालेला आहे. योग्य रस्ता त्यांना कळत नाही. तो रस्ता दाखवण्याकरता आलो याच कारणासी याच कारणाकरता मी ते आलो. आपल्याला अशी जिज्ञासा यातून निर्माण झाली असेल की तुकोबाला रस्ता दाखवण्याकरता जरी इथे आले तर त्याचे रस्ता तरी मग नेमका कोणता दाखवला. तर त्यांनी रस्ता दाखवला तो नामचिंतनाचा. बाबांनो नामचिंतन करा, हीच वाट तुम्ही धरा. अन्य वाटाने जाऊच नका. नका जाऊ आडराने अशी गरजेची पुराणी. नाम चिंतनाचीच वाट तुम्ही धरा. देवाकडे जाण्याचे अनेक मार्ग आहेत, पण काही मार्ग नीट कळत नाहीत, काही मार्ग नीट झेपत नाहीत. म्हणून तुकोबाराने विचार केला, अशा न कळणाऱ्या काही ज्या सूक्ष्म वाटा आहेत आणि न झेपणाऱ्या ज्या दुस्तर वाटा आहेत, या वाटांनी लोक जर गेले तर त्यांची वाट लागेल, आयुष्य बर्बाद होईल, मुक्कामाला पोहोचू शकणार नाही. म्हणून आयुष्य बर्बाद होऊन जाऊ नये याकरता तुकोबारांनी मोठं धाडस केलं आणि अशा काही सूक्ष्म वाटा आणि दुस्तर वाटा त्याने मोडून काढल्या. सूक्ष्म वाटा दुस्तर वाटा त्याने मोडून काढल्या आणि राजभाग चालेल असा मार्ग तयार केला. तो कोणता मार्ग तर एक गावी आम्ही विठोबाचे नाव. म्हणून बाबांनो हीच वाट तुम्ही धरा, हीच वाट धरा. तुका म्हणे तुम्ही चला याच वाटे, याच वाटेने तुम्ही चला. महाराज अन्य वाटाने का बरं जाऊ नये. तुकोबरा म्हणतात तुमचा जर असा प्रश्न असेल का जाऊ नये तर त्याला मी स्पष्ट उत्तर देऊ शकतो की अन्य वाटांनी का जाऊ नये. तर अन्य वाटांना कलियुगात झालाय टीबी, क्षयरोग झालाय त्यांना, अवघ्या वाटा झाल्या चीन. कली नघडे साधन उचित विधी विधान नगडे नगडे सर्वथा भक्ती पंथ बहु सुख. अन्य वाटा क्षीण झालेले आहेत, कमकुवत झालेले आहेत. कली नघडे साधन, कलीवर मात करण्याची क्षमता त्यांच्यात नाही. आणि कलीवर मात करणारं सक्षम साधन, प्रभावी साधन जर कोणतं असेल तर नामचिंतन आहे. म्हणून तुकोबारांनी वेगवेगळ्या पद्धतीने लोकांना नामचिंतनाकडे वळवलेलं आहे. कधी देहाचं महत्व सांगून म्हणावं याच जन्मे घडे देवाचे भजन, आणि काही ज्ञान नाही कोठे. इतर जन्मात हे भजन घडत नाही, घडतं ते याच जन्मात. आणि असा मनुष्य जन्म आपल्याला मिळालेला आहे तर बाबांना आता काय करायला पाहिजे, आपण नामचिंतन करायला पाहिजे की नाही. असं देहाचं महत्व सांगून लोकांना नामचिंतनाकडे वळवावं. कधी युगाचं महत्व सांगून नामचिंतनाकडे प्रवृत्त करावं. हे कोणतं युग आहे? कलियुग आहे. आणि कलियुगात उद्धाराचं साधन आहे नाम. कोणत्या युगात कोणतं साधन केलं म्हणजे जीवाचा उद्धार होतो हे श्रीमद भागवतात स्पष्ट सांगितलेलं आहे. कृतयुगात ध्यान करणं उद्धाराचं साधन होतं. कृते ध्यायतो विष्णू,
त्रेतायुगात यज्ञ करणं उद्धाराचं साधन होतं. त्रेतायाम यजतो मखई, द्वापरे परिचर्यायाम, द्वापार युगामध्ये परिचर्या पूजा हे उद्धाराचं साधन, आणि कलियुगात हरिनाम हे उद्धाराचं साधन आहे. कलौतद हरि कीर्तना, कलियुगामध्ये करावे कीर्तन. कलियुगे उद्धार हरिनाम, कलियुग उद्धार हरिनामे. कलियुगात हरिनामानेच जीवाचा उद्धार आहे. ध्यायन कृते यजन यज्ञे त्रेतायाम द्वापरे चयन, यदाप्नोति तदाप्नोति कलौ संकीर्ते केशवम. हरेर नाम हरेर नामैव केवलम, कलौ नास्तेव 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 गतिरन्यथा. कलियुगात सर्वोच्च सर्वश्रेष्ठ साधन जर कोणतं असेल तर हरिनाम आहे. म्हणून तुकोबराय गावोगाव लोकांना प्रचार दौरा करून सांगायचे, बाबांना नामचिंतन करा, नामचिंतन करा. कधी तर तुकोबरायांनी म्हणावं, लागून या पाया विनंतो तुम्हाला. बाबांनो तुमच्या पायाला मी लागतो, तुम्हाला माझी विनंती आहे. काय म्हणणं तुकोबराय तुमचं? महाराज म्हणतो, माझं एकच म्हणणं आहे, करे टाळे बोला मुखे नाम. हाताने टाळी वाजवा आणि मुखाने नाम घ्या. नाम घ्यायचं म्हणजे आम्ही काय नेमकं म्हणायचं? तुकोबरा म्हणतात, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळ, विठ्ठल विठ्ठल म्हणा, विठ्ठल विठ्ठल म्हणा, पुन्हा पुन्हा म्हणा, वेळोवेळा म्हणा, असं तुकोबरा लोकांना विनंतीपूर्वक सांगतायत. असं अनेक अंगाने तुकोबरा ज्या वेळेला लोकांना सांगतायत, त्यावेळेला काही बुद्धिजीवी वर्ग, तर्कवादी वर्ग, अन्य साधनांचा अभिमानी असणारा वर्ग, त्या अन्य साधनाभिमान्यांना ते तुकोबरायांचं म्हणणं खटकलं आणि ते म्हणू लागले, हे तुकोबरा जिथे तिथे हेच सांगतात, हाताने टाळी वाजवून मुखाने नाम घ्या, विठ्ठल विठ्ठल म्हणा, हेच सांगतात. यांना जरा जाब विचारला पाहिजे. वेदात, शास्त्रात, पुराणाधिकात उच्च उच्च दर्जाची साधनं सांगितलेली, ती राहिली एका बाजूला, आणि यांचं चाललंय टुमणं म्हणा, विठ्ठल विठ्ठल करा भजन. काय सांगतात वेद शास्त्र पुराण? काय सांगतात? किती उच्च उच्च साधनं सांगतात, ती दिली सोडून आणि यांचं चाललंय टुमणं, विठ्ठल विठ्ठल म्हणा, विठ्ठल विठ्ठल म्हणा. यांना जाब विचारला पाहिजे एकदा. म्हणून असा काही बुद्धिजीवी वर्ग, तर्कवादी वर्ग, अन्य साधनांचा अभिमानी असणारा वर्ग, तो तुकोबरांना एकदा भेटला आणि महाराजांना म्हणाला, महाराज आम्हाला तुमच्याशी जरा बोलायचंय. बोला, काय म्हणणं? महाराज म्हणतात, तुमचं म्हणणं बोला, सांगा काय. ते म्हणाले, आमचं म्हणणं एक आहे, आम्ही या महिन्याभरात तुमची 4-5 ठिकाणी कीर्तन ऐकली, पण जिथे तिथे तुमचं हेच सांगणं, विठ्ठल विठ्ठल म्हणा, विठ्ठल विठ्ठल म्हणा, नामचिंतन करा, हेच तुम्ही जिथं तिथं सांगत आहे. महाराज म्हणतात, तुमचं म्हणणं का? आमचं म्हणणं एकच आहे, वेदात, शास्त्रात, पुराणाधिकात उच्च उच्च दर्जाची साधनं सांगितलेली आहेत, ती दिली सोडून, आणि तुमचं चाललंय पुन्हा विठ्ठल विठ्ठल म्हणा, विठ्ठल विठ्ठल म्हणा. आहे का? महाराज म्हणतात, म्हणजे तुमचं म्हणणं का? आमचं म्हणणं एक आहे, विठ्ठल विठ्ठल म्हटल्याने काय होणार आहे? नुसते जिन्नाचं विठ्ठल 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 म्हणत राहिले, त्याने काय होणार आहे? असं ज्या वेळेला आक्षेपयुक्त ते अन्य साधना अभिमानी लोक तुकोबरायांना
बोलू लागले त्यावेळेला तितक्याच आवेशात येऊन तुकोबाराय त्यांना प्रत्युत्तर देतात, अरे विठ्ठलाचं नाम चिंतन केलं तर काय होणार नाही सांगा. हेच अभंगाच्या काय नोहे केले काय होणार नाही, नुसती जीव नाचवली काय होणार त्याने, असं ज्या वेळेला आक्षेपयुक्त ते लोक बोलू लागले तुकोबाराय तितक्यात आवेशात त्यांना प्रत्युत्तर देतात, अरे काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठले, एका विठ्ठले चिंतिता केले काय नव्हे, एका विठ्ठलाचं चिंतन केलं असताना काय होणार नाही, काय होणार नाही, याचा अर्थ काय, सर्व काय होईल, सर्व काय तुम्ही जे म्हणाल ते होईल. काय होणार आहे म्हणतात तर माझं तुम्हाला म्हणे काय होणार नाही हे सांगा. अवघे होती लाभ एका या चिंतने एका या चिंतने अवघे होती लाभ एका या चिंतने अवघे होती लाभ एका या चिंतने एका या चिंतने अवघे होती लाभ एका या चिंतने नाम संकीर्तने नाम संकीर्तने गोविंदाच्या नाम संकीर्तने अवघे होती लाभ एका या चिंतने एका या चिंतने अवघे होती लाभ एका या चिंतने एका या चिंतने अवघे होती लाभ एका या चिंतने एका या चिंतने अवघे होती लाभ एका या चिंतने एका या चिंतने नाम संकीर्तने नाम संकीर्तने गोविंदाच्या नाम संकीर्तने नाम संकीर्तने गोविंदाच्या. काय होणार नाही नामचिंतनाने, तुम्ही जे म्हणाल ते होईल. अवघे होती लाभ एका या चिंतने, या एका चिंतने अवघे लाभ होती, हेच साधन रे तुझं सर्व सिद्धीचे, अवघेच लाभ वैसल्या घरा येती भाव धरा एके ठाई, आवडी विठ्ठल गायचे एकांती अलभ्यते येती लाभ घरा, नलगे हलावे चालावे बाहेरी अवघेची खरी पैसे. तुम्ही जे म्हणाल ते नामचिंतनाने प्राप्त होणार आहे. काय होणार नाही, काय होणार नाही, तुका म्हणे काय नव्हे त्या करिता चिंता वाचो आता विश्वभर चिंता वाचो आता विश्वभर तुला
त्याचं चिंतन करा, काय होणार नाही. सर्व काय तुम्ही जे म्हणाल ते तुकोबारांनी जोर देऊन तुम्ही बोलता, पण पटत नाही आम्हाला. नाम चिंतन करा, नाम चिंतनाला सर्व म्हणतात. नाम घेतल्याने कुठे व्यवहारात काही लाभ आम्हाला तर दिसत नाही. नुसतं नाव घेतल्याने काही लाभ प्राप्त होतो असं दिसत नाही. ए बाळा, तुला विचारतोय, तुला भूक लागते का? लागते ना. मग भूक लागल्यावर तू आईला म्हणतो की नाही, आई मला भूक लागली, मला भाकरी दे, म्हणतो की नाही? आई म्हणून आली, बाळ तुला भूक लागली ना, काय हरकत नाही, एक करतो ती माळ घे आणि बस म्हण भाकरी 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 म्हणत राहिले नाही, पोट भरल का? म्हणजे भाकरी खायला पाहिजे. भाकरी नुसतं नाव घेऊन पोट भरणार नाही. आई तहान लागली ग, तहान लागली, अरे मग असं कर, माळ घे म्हण जल जल उदक उदक निर निर वाटर वाटर. तहान जाईल का म्हणले नाही जाणार. पाणी प्यायलाच पाहिजे, तहान जाणार नाही. बाबा डोकं फार दुखतंय, डोकं दुखतंय, असं कर, माळ घे म्हण अनासीन 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 अनासीन. डोकं दुखायचं राहील का? तुम्ही नाव घ्यायला सांगता, नाव आणि सर्व काय होईल म्हणता, पण पटत नाही ना मला. नाव घेतल्याने कुठे काही लाभ झाला, त्याची प्राप्ती झाली असं मला दिसत नाही. आणि तुम्ही नाव घ्यायला सांगता, काय होणार आहे त्याने? तुकोबारा म्हणतात काय होणार नाही सांगा. हो, हे व्यवहारातले आमचे अन्वय. भाकरी भाकरी म्हणल्याने पोट भरत नाही, पाणी पाणी म्हटल्याने तहान जात नाही, तर नाहीच जाणार. भाकरी भाकरी म्हटल्याने पोट नाहीच भरणार. का भरणार नाही ते सांगतो आपल्याला. भाकरी ही जड आहे, भाकरी ही जड आहे. तिच्या ठिकाणी स्वसंवेद्यत्वही नाही, परवेद्यत्वही नाही. ती स्वतःला जाणू शकत नाही. भाकरी ती स्वतः जड आहे, ती स्वतःला जाणू शकत नाही की मी भाकरी आहे आणि मला खाल्लं का लोकांचं पोट भरतं हे भाकरीला माहित नाही. भाकरीला माहित नाही. तसंच कोणाला तरी भूक लागली आणि तो माझी आठवण करतोय, सारखं जप करतोय भाकरी भाकरी भाकरी, हे तिला कळत नाही. आणि ती टोपल्यातले निघून त्याच्या तोंडात जाऊन शिरत नाही. म्हणजे तिला स्वतःची ओळख नाही आणि दुसऱ्याचीही जाण तिला नाही. म्हणून कितीही आपण भाकरी भाकरी म्हणत राहिल्याने उपयोग होणार नाही. त्या ठिकाणी स्वसंवेद्यत्व नाही, परवेद्यत्व नाही. म्हणून भाकरी भाकरी म्हणण्याचा उपयोग नाही. पण आम्ही ज्याचं नाव घ्यायला तुम्हाला सांगतो, तो आमचा विठ्ठल जड नाही, तो चेतन आहे, तो सर्वांतर्यामी आहे, सर्व व्यापक आहे. सर्वत्र त्याला हात पान नाक कान डोळे आहेत, म्हणून सर्वत्र त्याला ऐकू जात. करून हाक भक्ताची भाविकांची त्याच्या कानावर जाते, हृदयाला जाऊन भिडते आणि तो धावून येतो, धावून येतो. आमची हाक की त्याची उडी पडते. हाके सरसी उडी, हाके सरसी उडी, हाके सरसी उडी, हाके सरसी उडी, करिता आठव धावून या घाली कव, ऐसे कृपावंत कोण माझ्या विठाईवर. तुमची करून हात त्याच्या कानावर जाते, ती त्याच्या हृदयाला जाऊन भिडते आणि तो धावून येतो. त्या
बादशाहच्या पुस्तकात एक गोष्ट आलेली आहे, मला ती इथे सांगावीशी होती. काय त्या बादशाहचं डोकं फिरलं कोणाच ठाऊक. तो बादशाह एका सेवकाला त्याच्या मुलाला जा उस बिरबल को बुलाओ, बिरबल को बुलाओ जा. त्या बादशाहच्या पदरी अनेक पंडित होते, पण कोणत्याही पंडिताने दिलेलं उत्तर बादशाहाला पटायचं नाही. पण बिरबलाने उत्तर दिलं की त्याचं समाधानच व्हायचं. म्हणून तो बादशाह जाओ बिरबल को बुलाओ. सेवक गेला, बिरबल जी आपको साहब ने बुलाया है. क्यों? क्या पता हमें, मुझे कहा बिरबल को बुलाओ, इसलिए मैं आया हूं, आपको साहब ने बुलाया. अच्छा ठीक है, कह दो मैं पूजा पाठ करने के बाद आता हूं. माझी पूजा अर्चा झाली का मी येतो सांग. त्याने सेवकाला जाऊन सांगितलं, ठीक आहे येतोय ना. हो येतो. बिरबलाची पूजा अर्चा संपली, निघाला, आला, बोलो साहब क्यों बुलाया मुझे. अरे बिरबल तो आया, बैठ इधर बैठ बैठ. क्यों बुलाया. अरे इसलिए बुलाया, मैं जब नगर में घूमता था उसी समय नगर में आप हिंदू लोगों की जो जो मंदिरें हैं उस मंदिरों में कथा चल रही थी और उस कथा में कथाकार कहते थे राम राम कहो, विठ्ठल विठ्ठल कहो, कृष्ण कृष्ण कहो, ऐसा पुकारते थे. क्यों रे. राम 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 कहने से क्या होगा रे. विठ्ठल विठ्ठल कृष्ण कृष्ण कहने से क्या होगा. जब भाग नचने से कभी कुछ होता ही क्या. क्यों लोगों का समय तुम लोग बिताते हैं. राम राम कहो, कृष्ण कृष्ण कहो, बोल पुकारते हैं, लोगों को समझा देते हैं. राम राम कहने से क्या होगा. राम राम में है क्या, दो तो शब्द है, रर्रा करा और मम्मा कम्मा. इससे क्या होगा. राम 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 कहने से जिब्बा नचने से क्या होता है क्या. शक्कर 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 कहने से मोह कभी मीठा होता है क्या. साखर साखर म्हटल्याने तोंड गोड होता है का. राम 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 कहने से क्या होगा रे. पगले कहा के बेको मूर्ख. क्यों लोगों का समय व्यर्थ बिताते हैं तुम. असं बादशाह बिरबलाला म्हटल्यानंतर बिरबला चीड आली त्याची. आम्हाला हिंदू लोकांना तू बेहकूम म्हणतो, मूर्ख म्हणतो, पगले म्हणतो. बिरबलाला सहन नाही झालं ते. एक लक्षात घ्या, माणसाला दुराभिमान नसावा पण स्वाभिमान तरी जरूर असावा ना. पण सध्या आपला स्वाभिमानच कुठे मेला तेच काही कळत नाही. आपल्या देवदेवतांच्या विटंबना होतात तरी आपल्याला काही वाटत नाही. आपल्या धर्मग्रंथांच्या विटंबना होतात तरी आपल्याला काही वाटत नाही. बिरबलाचा स्वाभिमान जागा झाला. राम 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 कहने से क्या होगा. जिब्भा नचाने से कभी कुछ होता है क्या. पगले कहा के बेवकूफ. बिरबला नाही सहन झालं. काय होणार आहे राम 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 म्हणण्याने. जिब्भा नाचवल्याने काय होणार आहे. बोल असं म्हटल्यानंतर थांबला थांबला आणि बिरबलाने सडेतोड उत्तर दिलं. सरकार आप गधे आहे गधे. बिरबल बादशाहाला काय म्हटलं. आप गधे आहे गधे. गधे आहे म्हटल्याबरोबर तो बादशाह उसळून म्हटला, मुझे गद्दा कहता है, मुझे गद्दा कहता है. सरकार आपको ही मैंने गद्दा कहा, लेकिन गद्दा कहने से क्या हो गया. बोलो क्या हो गया. गद्दा ये तो दो अक्षरी है, गग्गा कगा और गद्दा कधा. ये तो दो अक्षर है, इससे क्या हो गया. क्या हो गया. मुझे गद्दा कहा तुमने, आपको ही मैंने गद्दा कहा, लेकिन गद्दा कहने से आपको गधे वैसा पूछा गया क्या. वैसा कुछ नहीं, लेकिन मुझे गद्दा कहा उन्होंने. आपको ही मैंने गद्दा के. गद्दा में है के दो तो अक्षर है, गग्गा कगा और गद्दा कधा.
क्या हो गया इससे? आपके कान गधे वैसे लंबे हो गए क्या? वैसा कुछ नहीं। आपको गधे वैसे 4 पांव आ गए क्या? वैसे कुछ नहीं। तो फिर क्या? मैंने गद्दा का तुमको गुस्सा क्यों है? अरे मुझे गद्दा कहा ना तुमने, इसलिए मुझे गुस्सा आ गया। सरकार, तुम्हाला उद्देशून मी गद्दा शब्द वापरला, ते शब्द तुमच्या अंतःकरणाला जाऊन भिडले आणि तुम्ही माझ्यावर उसळून उठला. तसं आम्ही राम म्हणतो, विठ्ठल म्हणतो, कृष्ण कृष्ण म्हणतो. आमच्या रामाला विठ्ठलाला उद्देशून म्हणतो, म्हणून तो करुणाहृदय राम, करुणाहृदय विठ्ठल आमच्या हाकेला ओ देतो आणि धावून येतो. त्याला धीर धरवला जात नाही. तुका म्हणे करुणा बोले, करुणा बोलाने त्याला अडवल्यानंतर त्याला धीर धरवला जात नाही. तो ते ऐकून धावून येतो, धावून येतो. उठा उठी करी स्मरणाचा धावा, धरवत देवा नाही धीर. भगवंताला धीर धरवला जात नाही. करुणेने अडवलं की देव धावून येतो, धावून येतो. दिन जनाचे सावली धावून येईल. आठवण करतात, नाव घेतात, ती माऊली धावून येते, धावून येते. आपल्याला एक प्रसंग सांगतो. दुर्योधन म्हटला, दुःशासना अरे जा त्या द्रौपदीला या सभेत खेचून आण. दुःशासन गेला. आपल्याला दुर्योधन महाराजांनी सभेत बोलवलेला आहे. द्रौपदीने सांगितलं, मी सभेत येण्यास योग्य नाही, मी रजस्वला अवस्थेमध्ये आहे, एक वस्त्र मी धारण केलेलं आहे, म्हणून सभेत नेण्यास मी योग्य नाही. सा कृष्य माना नमितांग यष्टी शनै रुवाचाथ रजस्वलास्मी
एकंच वासो मम मंद बुद्धे सभाम नेतुम नार्हसी मान नार्य. महाभारतात म्हटलेलं आहे की द्रौपदी म्हणते मी रजस्वला आहे, एक वस्त्र धारण केलेले आहे, सभेत नेण्यास मी योग्य नाही. दुःशासनाने म्हटलं तू योग्य नाही. योग्य अयोग्यतेचा प्रश्न इथे नाही. तुला युद्धामध्ये आम्ही जिंकलेला आहे, तुला आम्ही आमचं दासी केलेलं आहे, मग दासीला वस्त्र असावं की नसावं हा मालकाच्या इच्छेचा प्रश्न आहे. रजस्वला वा भव याज्ञसेनी एकांबरा वाक्य ठवा विवस्त्रा द्युती जिताच्यासी कृतासी दासी दाशी शिवासश्च यथोपदेशम. महाभारतात म्हटलेलं आहे तो रजस्वला अस की कोणी अस, द्युतामध्ये आम्ही तुला जिंकलेलं आहे, आमचं दासी केलेलं आहे. द्युते जिता असी दासी कृता असी, द्युतात जिंकलेला आहे, दासी केलेला आहे, म्हणून दासीला वस्त्र असावं की नसावं हा मालकाच्या इच्छेचा प्रश्न आहे. यायला पाहिजे. नाही मी योग्य नाही. धरले केस आणि ओढत ओढत सभेमध्ये आणलं द्रौपदीला, उभं केलं. शाबास दुःशासना, काम केलं तू. जाऊन बसला नाही. पुन्हा काय त्या दुर्योधनाच्या मनात आली दुर्बुद्धी. तो म्हणाला अरे दुःशासना सोंग काय म्हणून तू उभं केलं इथे. मग अरे उठ, फेड तिचं वस्त्र. दाशीला वस्त्र असावं की नसावं मालकाच्या इच्छेचा प्रश्न आहे. फेड तिचं वस्त्र. मला एक सांगा काय त्या द्रौपदीची अवस्था झाली असेल. भर सभेमध्ये थोर कुलपुरुषांच्या पुढे भीष्म द्रोणादिक आहेत, अनेक देशोदेशीचे राजे आहेत, सर्व सभा भरलेली आहे आणि त्या सभेमध्ये एका आर्य महिलेला वस्त्र रहित केलं जाते, लग्न केलं जाते. किती तिला लज्जास्पद वाटत असेल. एखाद्या साध्या खेड्यातील देखील आर्य महिलेला थोर कुलपुरुषांच्या पुढे आपल्या डोक्यावरचा पदर खांद्यावर आलेला लज्जास्पद वाटतो. ती सावरते लगे. तर या भर सभेमध्ये थोर कुलपुरुषांच्या पुढे नग्न केले जाते. काय तिची अवस्था झाली. तिने पाहिलं पांडवांकडे, पांडवांनी मान खाली घातली. भीष्म द्रोणादिकांकडे पाहिलं, त्यांनी मान खाली घातली. आता कोण माझी लाज राखणार. लगेच तिच्या लक्षात आलं वशिष्ठ मुनी मागे आले होते आपल्या वनात आणि त्यांनी सांगितलं होतं की कठीण संकट आल्यानंतर भगवंताचं स्मरण करावं की भगवान रक्षण करतो. ज्ञातम मया वशिष्ठेन पुरा गीतम महात्मना महत्यापदे संप्राप्ते द्रौपद्या चिंतितो हरी. महाभारतात म्हटले वशिष्ठ मुनींनी मला जाण दिलेली आहे, महान संकट आल्यानंतर त्या प्रभूचं स्मरण करावं, चिंतन करावं. म्हणून ती लगेच भगवंताला आळवते आहे. हे द्वारकेचा राजा, अरे तू कुठे गुंतला सांग, का बरं वेळ लावलेला? कुठे गुंतला